नमस्कार. जय श्रीराम. कृषी समृद्धी न्यूज लाईव्ह या यूट्यूब चॅनलवर सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत आहे. काल दिनांक 23 डिसेंबर 2023 रोजी बिडकीन या ठिकाणी श्रीराम मंदिर अयोध्या येथे जाणारे कलशाचे अक्षताचे पूजन सकल हिंदू समाज, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल व सर्व हिंदू संघटना एकत्रित येऊन या कलशाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर या कलशाचे व श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा अयोध्या येथे आलेल्या अक्षताचे पूजन व भव्य मिरवणूक बिडकीन, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून काढण्यात आली. यामध्ये मोठ्या प्रमाणात हिंदू बांधवांनी सहभाग घेऊन जय श्रीरामच्या जय घोषाने बिडकीन व परिसरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यामध्ये विविध ठिकाणावरून व विविध मंदिरांमधून ही मिरवणूक काढण्यात आली, ज्यामध्ये माता भगिनींनी या कलशाचे पूजन विविध ठिकाणी केले. यामध्ये सर्व जाती धर्मांच्या लोकांनी, सर्व राजकीय पक्षांनी एकत्रित येऊन मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. बिडकीन, तालुका पैठण, जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील हे दिवशी असून अक्षदा व कलश पूजन बिडकीन, तालुका पैठण या ठिकाणी करण्यात आला. यामध्ये मोठ्या प्रमाणात युवकांनी सहभाग घेतला व याचे नियोजन व्यवस्थित केले. जानेवारी ते 15 जानेवारी दरम्यान हा अक्षदा संपूर्ण पैठण तालुक्यामध्ये वाटप करण्यात येणार आहे व घरोघरी हे निमंत्रण पाठवण्यात येणार आहे, ज्यामध्ये 22 जानेवारी 2024 रोजी श्रीराम मंदिर पूजन व रामललाच्या विग्रही मूर्तीचे लोकार्पण सोहळा देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमासाठी जय्यत तयारी बिडकीन व परिसरामध्ये करण्यात आली. हा कलश पूजन होऊन संपूर्ण तालुक्यामधून फिरून हा कलश अयोध्या येथे जाणार आहे, ज्यामध्ये संपूर्ण परिसरातील विविध जलाशयातील पाण्याचे संकलन करून हा कलश अयोध्या येथे जाणार आहे. त्यानंतर अयोध्या येथून आलेला अक्षदा आपल्याला संपूर्ण तालुक्यामध्ये घरोघर वाटायचा आहे, ज्यामध्ये शेवटच्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत हा अक्षदा कसा पोहोचेल याचे नियोजन संपूर्ण तालुक्यामध्ये आपल्याला करायचे आहे. ज्यामध्ये कुणालाही अक्षदा, पत्रक किंवा अन्य कुठलीही सामुग्रीची आवश्यकता भासल्यास बिडकीन कार्यालय येथे संपर्क करावा व हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की इतरांनाही शेअर करा.